शिवशक्ती चौक भागात 30 वर्ष जुन्या ड्रेनेज लाईन, नागरिकांना होतोय दूषित पाणी पुरवठा। नाशिक शहरात एका बाजूला सिंहस्था निमित्ताने कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला सिडकोतील शिवशक्ती चौक, सरस्वती चौक भागात 30 वर्षांपूर्वीच्या ड्रेनेज लाईन असल्याने नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने संताप व्यक्त होतो आहे। काही दिवसांपूर्वी येथे चेंबर दुरुस्तीसाठी महापालिकेचे कर्मचारी आले होते, मात्र चेंबर अनेक वर्ष जुनी असल्याने अनेक तास काम करूनही चेंबर दुरुस्ती होऊ शकली नाही। याबाबत स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांना 1 वर्ष आधीच चेंबर दुरुस्ती करावी किंवा नव्यानं टाकावेत अशी मागणी केली आहे, मात्र त्यानंतरही मनपा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सध्या येथील रहिवाशांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। याबाबत वेळीच महापालिका आणि स्थानिक नगरसेवकांनी दखल न घेतल्यास महापालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। आम्ही शिवशक्तीतील रहिवासी, आमच्या शिवशक्ती प्रभाग क्रमांक 26 हा अर्धा सातपूर विभागामध्ये आहे आणि अर्धा सिडको विभागामध्ये आहे। त्यामुळे आणि बाँड्रीवर असल्यामुळे सीमावादच म्हणावं लागेल आमच्याकडे। गेल्या 3 वर्षापासून शिवशक्तीमध्ये येण्या जाणाऱ्या रस्त्यांवर कंटिन्यू कामं चालू आहेत। अगोदर शिवशक्तीकडे येणारा जो पूल आहे हा 2 वर्ष पाडून ठेवला आणि नंतर त्याला 2 वर्ष येणार आम्हाला शिवशक्ती देण्यासाठी रस्ता नव्हता। पूल झाल्यानंतर रस्त्याचे कामं चालू आहेत, पण जे महत्त्वाचे कामं आहेत ते पेंडिंग ठेवून आणि प्रतिनिधींकडनं किंवा शासनाकडनं जे कामांना प्रायोरिटी दिली पाहिजे ती दिली जात नाही आहे। आता नवजीवन शाळेमागे पाण्याची टाकी तयार झालेली आहे, त्याचे पाईपलाईन टाकणे बाकी होते। हे प्रशासनाला माहीत असतानासुद्धा पहिले रस्ता बनवला गेला आणि सिमेंटचा रस्ता बनवलेला 4 महिन्यातच परत खणण्यात आला, म्हणजे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही। तसेच भूमिगत वायरिंगसाठी आम्ही मागणी केली होती की ज्या ओव्हरहेड लाईन्स गेलेल्या त्या भूमिगत करा, तर तेव्हा आम्हाला लोकप्रतिनिधींनी सांगितलं, आमदारांनी सांगितलं की आम्ही त्याची मंजुरी घेतो आणि ते करतो, पण ते सुद्धा झालेलं नाही आहे। तसंच पावसाळी गटारीचं नियोजन नाही आहे, पाण्याचं नियोजन नाही आहे। काही गल्लींना खूप पाणी येतं आणि काही गल्लींना पाणीच येत नाही आहे। तसंच ड्रेनेजच्या लाईनचा खूप मोठा इश्यू प्रत्येक याच्यात आहे, कारण की सिडको झाल्यापासून ज्या ड्रेनेज लाईन आहे त्या फक्त एकदा काही गल्लींच्या बदलण्यात आल्या, पण नंतर बदलण्यात आल्या नाही। त्याच्यामुळे ड्रेनेज लाईन कायम चोकअप होतात। ह्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचं लक्ष नाही आहे आणि फक्त रस्ते बांधणे खणणे याच्यातच वेळ जातो आहे। मंदिराचे चौक सुशोभीकरण होतं, पण बाकीच्या कोणत्याच गोष्टी होत नाही आहे। मुलांना खेळायला ग्राउंड नाही आहे। आमची एवढीच मागणी आहे की जे काही काम कराल ते नियोजनबद्ध करा आणि स्थानिक नागरिकांना त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व करा आणि मग पुढचे काय जे प्रस्ताव तुम्ही शासनाकडे देऊन आणि ते पूर्ण करण्याचे प्रयत्न करा। मंडाले सरस्वती चौकातला एक रहिवासी आहे। गेल्या अनेक वर्षापासून आहे ना, इथलं चेंबरचा लाईनीचा खूप मोठा विषय। वारंवार चेंबर पूर्णपणे ढासलेले, तरी तुंबण्याचे प्रमाण वारंवार झालेले। आम्ही तक्रार देखील केलेली आहे, तरी पण अधिकाऱ्यांनी त्याची दखल फक्त साफसफाईपुरती घेतलेली। तर माझं पहिल्यापासून सांगणं आहे की पहिले पूर्णतः ह्या लाईनी 30-40 वर्ष झालेली या लाईनींना, तर या लाईनी पूर्ण नव्याने टाकण्याचे गरजेचे आहे। या लाईनी ज्या वेळेस नव्याने टाकल्या जातील त्यावेळेसच पुढील कामांना चालना मिळेल। इथं रस्त्याचा घाट घातला जातो आहे, पण या मूळ समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही आहे। पहिले चेंबर लाईनी व्हायला पाहिजे, नंतर पाण्याच्या लाईनी व्हायला पाहिजे। या काही गोष्टी या लोकांना समस्या, पण इथल्या लोकप्रतिनिधींना समजून नाही राहील। तर मला एक प्रशासनाला विनंती आहे की आपण पहिले ज्या मूळ समस्या आहे त्या मूळ समस्यावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। की लोकांना आज गटारीचं पाणी मिळते तर याच समस्यांमुळे मिळते की चेंबर लाईनी खराब झाल्यामुळे चेंबरमधलं पाणी आजूबाजूला जातं आहे, ते पाण्याच्या लाईनीमध्ये मिसळतं आहे, ते पाणी आज लोकांना प्यायला लागते। कृपया मनपा प्रशासन याची नक्कीच दखल घेतील ही अपेक्षा बाळगतो। शिवशक्ती चौकातला नागरिक बोलतोय। शिवशक्ती सरस्वती चौकातली जी लाईन आहे ड्रेनेजचा, तो खूप मोठा इश्यू झालेला आहे। दर 8 ते 10 दिवसांनी ड्रेनेज जाम होतं आहे
आपण येऊन साफसफाई करून काही नाही, कोणालाही बऱ्याच आम्ही कंप्लेंट करून कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. सगळेजण हे रस्ते वगैरे याच्या मागे लागलेले आहेत, परंतु मूळ समस्या ही ड्रेनेजची आहे. तर प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आधी ड्रेनेजची लाईन ही चांगली करून द्यावी व स्वच्छ करून द्यावी. नमस्कार.